नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 38 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली जी की टीईटी एक्झाम येत्या 28 जून रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे आता परीक्षेचे फक्त शेवटचे मित्रांनो 9 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अति संभव असे सर्व काही प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी व्हिडिओचे अपडेट जे आहे ते मिळणारे असेल। आणि मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर कसल्याही प्रकारचे अपडेट येत नाहीत, कारण का मित्रांनो जे काही टेलिग्राम ग्रुप आहेत जे की बॅन करण्यात आलेलं आहेत इंडियामध्ये सध्याला 22 जून पर्यंत। परंतु मित्रांनो आपले सर्व इतर अपडेट जे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व त्यासोबतच आपल्या ॲपमध्ये तुम्हाला आपण सर्व काही कंटिन्यूली देत आहोत। तसेच टीईटी एक्झामची काही महत्त्वपूर्ण अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनल मार्फत मित्रांनो आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत। त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण का त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी अपडेट जे आहे ते आपण करून देत असतो। तर आपल्या आजच्या या भाग 38 मध्ये मित्रांनो आपण सामाजिक शास्त्राचे काही आयएमपी स्वरूपाचे आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जे की आपला विषय खल्ला सिरीज मधला आपला व्हिडिओ आहे। तर तुम्ही फक्त काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील 100% तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते मित्रांनो विचारले जाणारे असणारे आहेत। आणि जे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीज बॅचच्या संदर्भामध्ये काही क्युरीज होते ते देखील मित्रांनो आपण सॉल्व्ह केलेले आहेत। ज्यांना जॉईनिंग मध्ये इश्यू येत होता तर मित्रांनो तुम्ही आता जॉईन करू शकता। त्या ठिकाणी संपूर्ण आपण इश्यू जे आहे ते सॉल्व्ह केले आहेत व त्यासोबतच नव्याने देखील काही टेस्ट सिरीज त्यामध्ये ऍड केलेले आहेत, जे की आयएमपी स्वरूपाचे मित्रांनो त्यामध्ये। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि पाहू आयएमपी स्वरूपाचे प्रश्न। तर यामधला प्रश्न एक या ठिकाणी काय म्हणतो पहा, आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे ती कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना, तर हा एक पीवायक्यू क्वेश्चन आहे, कारण का हा प्रिव्हियस इयरच्या टीईटी एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। आणि हा क्वेश्चन तेवढाच कन्फ्युजिंग देखील होता, कारण का बऱ्याच जणांना याचं उत्तर माहिती नव्हतं म्हणून। कारण का आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे, जे की हा प्रश्न आला की तुम्ही डायरेक्टली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाला तुम्ही राऊंड करता, परंतु हे याचं उत्तर नाही आहे। तर हे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की रास बिहारी बोस हे जे आहे याचं पर्याय नंबर 1 जे की उत्तर होणार असेल। कारण का आझाद हिंद सेनेची स्थापना जी आहे सर्वप्रथम 1942 मध्ये रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये केली। नंतर ऑक्टोबर 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि सेनेचे देखील नेतृत्व जे की स्वीकारलेलं होतं। तर आझाद हिंद सरकारची स्थापना जी आहे त्यांनी केलेली आहे आणि सेनेचं देखील त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं होतं। परंतु प्रथमतः उत्तर काय येणार असेल, जे की पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला, कारण काय? त्यामागचं कारण काय होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेली मुस्तदीगिरी यामुळे जे आहे त्याचा पराभव झालेला होता। जी 1757च्या प्लासीच्या लढाईत ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांनी जे आहे मुस्तदीगिरी म्हणजे की कारस्थान त्याला असं म्हटलं जातं करून सिराज उद्दौलाचा मुख्य सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले। यामुळे मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे मोठे लष्कर युद्धात निष्क्रिय राहिले आणि नवाबाचा जो आहे तो पराभव झालेला होता, म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश यांनी केले, तर कोणी केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की गोपाळ बाबा वलंकर यांनी जे आहे ते केलेलं आहे। तर गोपाळ बाबा वलंकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकाची रचना करून अस्पृश्यतेचे कडकडानं खंडन केले। हे जे काही अनार्य दोष परिहार मंडळीचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिले दलित पत्रकार म्हणून मानले जातात। पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 4, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। यापैकी चुकीची जोडी सांगायची आहे, तर याची जोडी चुकीची जे की पर्याय नंबर 4 ची आहे मित्रांनो, जे की अरुणाचल प्रदेश संत हरचरण लोंगावाल, जे की ही जोडी चुकीची आहे। तर संत हरचरण सिंग लोंगावाल हे पंजाबमधील अकाली दलाचे नेते होते, जे की त्यांचा अरुणाचलाशी काही संबंध नाही, म्हणून पर्याय नंबर जे की 4 याचं जे की उत्तर होणार असेल। तर ही जी आहे ती चुकीची जोडी आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या येणाऱ्या समाजशास्त्राच्या पेपर 2च्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळतील। इतरत्र तुम्हाला कोणताही किंवा यापेक्षा वेगळा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारा नसेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पुढचा 5वा असा आहे, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते यापैकी? तर जे की कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की नाग हे जे थोडक्यामध्ये आहे। तर नाग हे भारताच्या 3ऱ्या पिढीचे रणगाडा विरोधी मार्गदर्शक क्षेपणास्त्र आहे। हे डागा आणि विसारा या तत्वावर जे की काम करते, फायर अँड फॉरगेट याच्यावर थोडक्यामध्ये काम करते।
त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? कोणता यापैकी? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की दशलक्ष विहिरीची योजना. हे जे आहे जे की 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. तर दशलक्ष विहिरीची योजना जे की 1988-89 मध्ये जे आहे 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आली होती. तर 7वी पंचवार्षिक योजना कधी होती? तर ते 1985 ते 1990 या दशकामध्ये होती. तर एकात्मिक ग्रामीण विकास, ज्याला आपण IRDP असं म्हणतो, आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ज्याला आपण NREGP असं म्हणतो, हे 7व्या योजनेतून सुरू झालेले होते. म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की मानवी कृतीचा संबंध दैवी घटनाशी जोडण्याचा प्रयत्न. हे जे आहे थोडक्यामध्ये जे की समाविष्ट नाही. त्यानंतरचा प्रश्न 8वा, जंतर मंतर, जयपूर, राणी की वाव कोठे आहे? तर जसं की या ठिकाणी सांगायचं झालं तर जंतर मंतर ही ऐतिहासिक वास्तू ज्याप्रमाणे जयपूर येथे आहे, त्याचप्रमाणे राणी की वाव हे कोण्या ठिकाणी आहे? तर ते पटना, गुजरात या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय नंबर जे की 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 9वा असा आहे, गटातनं बसणारा सांगा, जे की ओळखा. योद्धाय, मालव, शूद्रक आणि लिच्छवी यापैकी गटातनं बसणारं काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की लिच्छवी हे जे आहे या गटात बसणारं नसेल. कारण का योद्धो, मालव आणि शूद्रक ही प्राचीन भारतातील आयुधाजीवी संघ किंवा प्रजासत्ताक राज्य आपण ज्याला म्हणतो, जी की होती, जी प्रामुख्याने पंजाब राजस्थान भागामध्ये अलेक्झांडरच्या आक्रमणावेळी प्रसिद्ध होती. तर लिच्छवी ही महाजनपद काळातील पूर्व भारतातील प्रसिद्ध वज्जी संघाचे प्रमुख गणराज्य होते. म्हणून या ठिकाणी हे जे आहे जे की गटात बसणारं नाही मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 10वा, ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की सम्राट अशोकाचे शिलालेख यासाठी थोडक्यामध्ये हे प्रसिद्ध आहेत. तर ही सर्व ठिकाणे सम्राट अशोकाच्या प्रमुख शिलालेखासाठी प्रसिद्ध आहेत. सोपारा हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आहे, गिरनार गुजरातमध्ये, ब्रह्मगिरी कर्नाटकात आणि सहस्त्राम जे की बिहार या राज्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे की या ठिकाणी उत्तर जे आहे ते मित्रांनो होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचं जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही शेवटचे 9 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही रेग्युलरली आपल्या टेस्ट सिरीजचा सोडावा केला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला मित्रांनो, तुम्ही जर तुमचा स्कोर वाढवला तर 100% मित्रांनो जे येणाऱ्या आपल्या परीक्षेमध्ये TETचा जो आपण 90+ स्कोर अचीव करण्याचा मित्रांनो आपण टार्गेट ठेवला आहे ते आपण सहजरित्या जे आहे ते क्रॅक करू शकतो. कारण का आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जो खराखुरा पेपर पॅटर्न आहे त्यानुसार जे आपण सर्व काही अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच वेळ न वाया घालवता आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपली टेस्ट सिरीजची बॅच स्पेशली मित्रांनो जे की एनरोल करून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा या ठिकाणी काय म्हणतो पहा, मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश चित्रकलेतून झाला कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की इराणी या जे आहे चित्रकलेतून झाला.
त्यानंतरचा प्रश्न 12वा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, जॉन के स्पेनिंग जेनी. ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये चुकीची आहे. तर स्पेनिंग जेनीचा शोध जे आहे जेम्स हरग्रीज यांनी जे आहे जे काही लावलेला होता. जॉन के यांनी जे आहे फ्लाईट शटलचा शोध जे आहे ते लावलेला होता. त्यामुळे ही जोडी चुकीची या ठिकाणी होणारी असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, कामगार नेते व्ही सुब्बय्या डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की फ्रेंच या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, बहिर्जी नायक हेर खात्याचे प्रमुख होते. तर प्रतापराव गुज्जर हे काय होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की हे घोडदळाचे सरनौबत हे थोडक्यामध्ये होते, जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधला हा प्रश्न आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे 100% वाचूनच जा, कारण का तुम्हाला यावर फिक्स आणि फिक्स प्रश्न पाहायला मिळणारा असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे 15वा, दर्शवलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे? तर हे जे चिन्ह आहे जे की कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, राष्ट्रकुल, ज्याला आपण कॉमनवेल्थ असं म्हणतो. या चित्रामध्ये जे आपल्याला कॉमनवेल्थ या संघटनेचं आहे, यामध्ये मध्यभागी पृथ्वी आणि कडेला सूर्यकिरणासारखा इंग्रजी सी आकार हा दर्शवलेला असतो, जे की या ठिकाणी पाहू शकतो सी आकार आहे आणि मध्यभागी जे आहे संपूर्ण जे की गोलाकार आहे. हा राष्ट्रकुलचा जो की आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 16वा, हडप्पा, रावी, हुलास त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की यमुना या ठिकाणी येणारं असेल. तर हडप्पा हे संस्कृतीचं ठिकाण रवी नदीकाठी वसलेलं आहे. तर हुलास हे उत्तर जे की हडप्पा संस्कृती ठिकाणी उत्तर प्रदेशातील सहरानपूर जिल्ह्यातील यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये येते, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जोड्या लावाचा. अ आणि ब सेक्शन आहेत आपल्याला, जे की अच्या योग्य जोड्या ब मध्ये आपल्याला जुळवायच्या आहेत. ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोसल, वस्त्य, अवंती आणि मगध यांच्या ज्या आहे योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी सांगायचं झालं जे की कोसल हे जे आहे जे की श्रावस्ती या ठिकाणी येणार असेल. त्यानंतर वस्तची जोडी कोशांबी, अवंतीची जोडी उज्जैनी, जे की पर्याय नंबर या ठिकाणी 4 मध्ये आहे. आणि मगधची जोडी जी आहे जी काय आहे तर राजग्रह या प्रकारे जे की याच्या जोड्या होणाऱ्या असतील. तर पर्याय नंबर आपल्याला 1 मध्ये हे जे आहे संपूर्ण अचूक जोड्या या ठिकाणी पाहायला मिळणाऱ्या असतील. तर हे संपूर्ण काही इतिहासावरचे बेसिक्स आहेत आणि यामध्ये महाजन पदे व त्यांच्या राजधान्या त्या संबंधीच्या ह्या सर्व काही जोड्या या ठिकाणी विचारण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला कुठल्याही कशाही जोड्या विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला बेसिक पासून ते स्टँडर्ड पर्यंतचा अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केला, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व आपण सोडून दिलेलं आहे त्या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न 18वा असा आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश या देशामध्ये करण्यात आली. कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की कंबोडिया या देशामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, लीळाचरित्र हा ग्रंथ डॅश यांनी संपादित केला. तर कोणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की माही भट यांनी जे आहे जे की संपादित केलेला आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे परत जो की जोड्या जुळवा. अ आणि ब च्या या ठिकाणी जोड्या आहेत, जे की पाहिलं तर मराठा सरदारांची घराणी व त्यांचे ठिकाणे यांच्या या जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. ज्यामध्ये पहिला आहे इंदोर, दुसरा आहे नागपूर, तिसरा आहे गालवेर आणि चौथं जे काही वडोदरा यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर इंदोरचे कोण होते? तर इंदोरचे जे की होळकर होते. त्यानंतर नागपूरचे जे की भोसले होते. त्यानंतर गालवेरचे कोण होते? जे की गालवेरचे शिंदे घराणे होते. तर वडोदराचे कोण होते? तर गायकवाड हे जे आहे ते होते. म्हणजेच या ठिकाणी काय तर 3, 1, 4, 2 या प्रकारे जो की जोडी क्रम बनलेला आहे. तर कशामध्ये येईल? जे की पर्याय नंबर आपल्याला 2 मध्ये या ठिकाणी जे की पाहायला मिळणार असेल मित्रांनो, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे, नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्ध यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश होय. तर कोणता आदेश होय? तर त्याला बंद प्रत्यक्षीकरण असं जे आहे ते म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेबियस कॉर्पस असं देखील म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, राज्यशासन, विधानसभा, स्थानिक शासन काय असतं? तर त्यासाठी महानगरपालिका जे की असतात. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 23वा, पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, जिल्हा परिषदेच्या सभाचे अध्यक्षपद जे की भूषवणे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की करत नाहीत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या डॅश समितीद्वारे करतात किंवा करते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की परिसीमन समिती हे जे आहे ते करते.
त्यानंतरचा पुढला प्रश्न आपला, नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो, हे डॅश यांचे उदाहरण आहे. तर कोणाचे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की स्वातंत्र्याचा हक्क याचे हे थोडक्यामध्ये जे की उदाहरण आहे. तर हे संपूर्ण आपला भारतीय सुधारणातील कलम 19 अंतर्गत नागरिकांना 6 प्रकारची मूलभूत कर्तव्ये दिली आहेत, ज्यामध्ये भाषण, अभिव्यक्ती, शांततापूर्ण सभा आणि संघटना स्थापन करण्याचे जे काही अधिकार समाविष्ट आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. यापैकी जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका यापैकी काय बसत नाही? तर याचं उत्तर आहे अमेरिका, हे जे की या ठिकाणी गटामध्ये बसत नाही. त्यानंतरचा पुढचा 27वा प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो पहा, पेरेस्ट्रॉइका व ग्लासनोस्ट हे धोरण डॅश यांनी मांडले. कोणी जे आहे ते मांडलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की मिखाईल गोर्बाचेव यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. तर सोव्हिएत युनियनचे अंतिम नेते मिखाईल गोर्बाचेव यांनी जे आहे 1980च्या दशकामध्ये जे काही पेरेस्ट्रॉइका म्हणजे की ज्याला पुनर्रचना असं जे आहे ते म्हटलं जातं, आणि ग्लासनोस्ट हे खुलेपणा याचा अर्थ होतो, ही राजकीय व आर्थिक सुधारणेची धोरणे जे काही राबवलेली होती, ज्यामुळे पुढे सोव्हिएत युनियनचे विघटन जे काही झालेलं होतं. म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, NPT व CTBT हे डॅश संबंधीचे करार आहेत. कशाच्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की अण्वस्त्र संबंधीचे हे करार आहेत. NPT म्हणजे काय? न्यूक्लिअर नाऊन प्रोलिफरेशन ट्रीटी, ज्याला आपण अण्वस्त्र प्रसार बंदी करार, आणि CTBT म्हणजे काय? तर कॉम्प्रेसिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी, सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करार, हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 29वा, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख डॅश असतात. कोण असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की राष्ट्रपती हे जे आहे ते असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधायकांचा समावेश अर्थविधायकामध्ये होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत याचा जो थोडक्यामध्ये जे की समावेश होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की कायिक विदारण या प्रकारची थोडक्यामध्ये आहे, ज्याला आपण फिजिकल वेदरिंग असं देखील म्हणतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये आहेत, तर सिलिकॉन पठार भारतात म्हणजे डॅश येथे आहे. तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की दख्खन येथे आहे, प्रामुख्याने बेंगलोर आणि कर्नाटका या ठिकाणी येते. त्यानंतरचा प्रश्न 33वा, दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती ठरणारा जगातील देश डॅश हा ओळखला जातो. तर कोणता? तर याचं उत्तर आहे जपान, या देशाला जे आहे ते ओळखलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, आफ्रिकेतील केपटाऊन ते कोरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश सरोवरामुळे खंडित झाला आहे. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की व्हिक्टोरिया या सरोवरामुळे खंडित झालेला आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न, भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय वर्ष डॅश आहे किती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की 65 वर्ष आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, फिल्म उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायामध्ये अभ्यासला जातो ते सांगा. यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की तृतीय श्रेणी यामध्ये जे आहे ते येते. चित्रपट उद्योग हा करमणूक आणि सेवा पुरवणारा व्यवसाय असल्याने तो तृतीय श्रेणीमध्ये येतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. तर या ठिकाणी एक नकाशावरचा प्रश्न आधारित होता मित्रांनो, जो की या ठिकाणी नकाशा इम्बेड झाला नाही, त्यामुळे आपण हा प्रश्न रद्द करू आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 38वा, डॅश हवेची बाष्पधारणा क्षमता अधिक असते. कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की उष्ण हवेची जी आहे बाष्पधारणा अधिक असते. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल? जे की 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा, उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डॅश घटक महत्त्वाचा आहे. कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की वारा हा जो घटक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की समुद्राची क्षारता समगाह रेषा हे जे आहे थोडक्यामध्ये जोडी चुकीची आहे, कारण का समुद्राची क्षारता दाखवणाऱ्या रेषेला समक्षार रेषा असं जे आहे ते म्हणतात. तर समगाह रेषा ही समुद्राची समान खोली दर्शवण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अभयारण्य म्हणजे डॅश. तर अभयारण्य म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला अभयारण्य असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील प्रश्न 42वा,
कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचं धोरण स्वीकारते, कारण त्यामागचं कारण काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, सर्व प्रदेशांची आर्थिक विकास होण्यासाठी जे की आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, लोकसंख्या वाढ नग्न असणे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जन्मदर कमी व मृत्यूदर कमी याचा अर्थ हा होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या हा जो घटक जो की असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मंडाई बागायतील शेतीतील ट्रक फार्मिंग असे म्हणतात, कारण त्यामागचं कारण काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो म्हणून त्याला ट्रक फार्मिंग असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भूप्रदेशाचा उतार, उंची व उठाव समजण्यासाठी डॅश ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की समोच्च रेषा पद्धत जी की ही समजली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणामध्ये होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 या ठिकाणी आहे पहा. 1 जसे 3,16,800 एवढं जे आहे थोडक्यामध्ये जे की होते, म्हणजे की 1 मैल बरोबर या ठिकाणी 63,360 इंच असा थोडक्यामध्ये असतो, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजासाठी आढळत नाहीत, कारण त्यामागचं कारण काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की महाराष्ट्राचा बराच भाग हा दख्खनच्या लाहाच्या जे आहे प्रदेशाने व्यापलेला आहे. जे लोह आहे त्या लावा, त्याला आपण लावा असं म्हणतो, तर लावाच्या प्रदेशाने व्यापलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 49वा, खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल ते सांगा. यापैकी कोणत्या याच्याने गेलं तर आपल्याला जे की ओलांडावी लागते? तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर जे की 3 हे जे आहे ते होणारं असेल, जे की पर्याय नंबर 3 ज्यामध्ये पहा दिलेलं आहे. याचं उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 मध्ये जे की 4, 3, 1 या ठिकाणचा जो क्रम आहे त्या प्रकारे हे होणार असेल, ज्यामध्ये मुंबई, सिंगापूर, सिडनी, रिओ द जानेरिओ या प्रकारे हे जे आहे ते होणारं असेल, म्हणून पर्याय नंबर जे की उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 50वा, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात? तर त्याला जे आहे उपसूर्य असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, सुवेझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पर्याय नंबर 3 उत्तर होईल. त्यामुळे वेळ व अंतर यासाठी बचावतो, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारा असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश इतके आहे, किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत, कारण त्यामागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, अनेक नद्या हंगामी आहेत त्यामुळे देखील झालेलं नाहीत. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्कटिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो, त्यामागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की हिवाळ्यातील गाठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही हे जे आहे ते आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहाव्यास मिळतात, कारण? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे त्यामुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, जेव्हा प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी असतं व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता डॅश असते, तर कशी असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की जास्त असते. त्यानंतरचा पुढील प्रश्न, विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान येते, तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी 3, त्याला न्यू ऑर्लिन्स असं जे आहे ते म्हणतात त्या स्थानाला. त्यानंतरचा प्रश्न पुढील, डॅश हा अग्निजन्य खडक आहे कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की बेसाल्ट हा जो थोडक्यामध्ये अग्निजन्य खडक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी दर्शवलेल्या स्थल निर्देशांक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते? यापैकी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की स्मशानभूमी हा जो आहे तो दर्शवतो, कारण का नकाशाशास्त्रात एकावर एक रचलेल्या अर्धवर्तुळातील कमानीची ही पद्धत स्मशानभूमी किंवा थंडग्याचा समूह दर्शवण्यासाठी सांकेतिक चिन्ह म्हणून वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो.
त्यानंतर पुढील प्रश्न आपला, मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जे की क्वेश्चन फॉर यू मध्ये आपण तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तर मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? जम्मू काश्मीर, कर्नाटक, आसाम, उत्तराखंड. जर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. अन्यथा मी याचं उत्तर 24 तासानंतर कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपले PVQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे काही पार्ट्स पाहिले नसेल तर पाहून घ्या. परीक्षेपूर्व मित्रांनो तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली टेसरीची बॅच इनरोल करायची आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.